कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. पनवेलमध्ये भाजपाचे स्पष्ट बहुमत, 78 पैकी 56 जागांवर विजय. पनवेलमध्ये भाजपाची राजकीय पकड मजबूत. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026चा निकाल जाहीर. वॉर्ड 29 मध्ये मशाल धगधगली. सचिन पाटील यांचा ऐतिहासिक विजय. निवृत्ती पाटील यांची बिनविरोध निवड. पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष. 2 स्वीकृत नगरसेवकांची घोषणा. आणि लांजा नगरपंचायतमध्ये बाबा लांजेकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड. 2 स्वीकृत नगरसेवकांची निवड. आमदार किरण सामंतांची उपस्थिती. आता पाहूया सविस्तर वृत्त. पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 78 पैकी 56 जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केले असून यात 6 जागा बिनविरोध आल्या आहेत. या विजयामुळे पनवेलवर भाजपाचे वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने 5 जागा जिंकून प्रथमच महापालिकेत आपले खाते उघडले असून हा निकाल त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. शेतकरी कामगार पक्षाला 7 जागा मिळाल्या असून काँग्रेसला 5 आणि शिवसेना शिंदे गटाला 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 1 जागा जिंकली तर एका अपक्ष उमेदवारानेही बाजी मारली आहे. विजयानंतर भाजपाचे हॅप्पी सिंग यांनी आनंद व्यक्त केला असून उबाटा गटाच्या मेघना घाडगे यांनी या यशाचे श्रेय शिवसैनिकांना दिले आहे. या निकालाने पनवेलमध्ये भाजपाची राजकीय पकड अधिक मजबूत झाली असून शहराच्या विकासाची धुरा आता भाजपाच्या हाती असणार आहे. महाराष्ट्र की धरती ने एक सिख समाज का लड़का जीत के दिया है. ये 20 सालों में जो मेहनत है, आमदार प्रशांत ठाकुर जी का जो विश्वास है, देवेंद्र जी का और रविंद्र चौहान साहब जी का मैं बहुत बहुत धन्यवाद बोलता हूँ कि मेरे को यहाँ की जनता ने मेरे को अपना के अपनापन दिया, ऐसे सेवा करने का मौका दिया. मैं 100% बोलता हूँ. उन्होंने मेरे को 15 तारीख का दिन दिया था, मैं 5 साल उनके लिए दूंगा. पहिली प्रतिक्रिया आहे. सगळ्या मतदारांना माझा आभार. मी पहिल्यांदाच उभी राहिली, नवीन चेहऱ्याला एक संधी दिली आहे, त्याच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कशी लढत होती? समोर उमेदवार भाजपचा होता. भाजपचा खूप अटीतटीची लढाई चालू होती आमची. जनशक्तीच्या विरोधात श्रीशक्तीचा विरोध झालाय. आणि बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026चा निकाल जाहीर झाला असून वॉर्ड क्रमांक 29 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सचिन बाळकृष्ण पाटील यांनी दिमागदार विजय मिळवला आहे. मशाल चिन्हावर निवडणूक लढवत पाटील यांनी विरोधकांवर मात करत प्रचंड बहुमत मिळवले. या ऐतिहासिक विजयानंतर बोलताना पाटील यांनी हा विजय स्वतःचा नसून वॉर्डातील प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाचा असल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल त्यांनी वॉर्डातील सर्व अबालवृद्ध, माता भगिनी आणि तरुण सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत. मतदारांनी मशाल चिन्हावर विश्वास दाखवून जी मोठी जबाबदारी सोपवली आहे तिला मी कधीच तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. हा विजय म्हणजे केवळ राजकीय यश नसून आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी दिलेली एकजूट आहे. आता प्रत्यक्ष कामाची वेळ आली असून प्रभागाचा कायापालट करण्यासाठी मी सदैव जनतेच्या सेवेत तत्पर राहीन असा ठाम विश्वास सचिन पाटील यांनी व्यक्त केला आहे. पेण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवृत्ती पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काल झालेल्या विशेष सभेत पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी ही अधिकृत घोषणा केली. उपनगराध्यक्ष पदासाठी केवळ पाटील यांचाच एकमेव अर्ज आल्याने ही संपूर्ण प्रक्रिया बिनविरोध पार पडली. याच महत्त्वपूर्ण सभेत अजय क्षीरसागर आणि मितेश शहा यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून घोषणा करण्यात आली. पेण पालिकेत सध्या भाजपचे 12 तर राष्ट्रवादीचे 5 नगरसेवक संख्याबळ आहे. निवृत्ती पाटील हे चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले असून त्यांच्या निवडीनंतर शेकडो समर्थकांनी पेण नगरपालिकेत मोठी गर्दी करत जोरदार जल्लोष साजरा केला. आज आमचे खासदार सुनील तटकरे साहेब, तसेच माननीय अनिकेत भाई, आदित्यताई, तसेच आमचे आमदार साहेब
रवीश्री पाटील साहेब तसेच खासदार दर्शितदादा पाटील यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मी उपनगराध्यक्ष पदावर विराजमान झालो आहे. आणि त्याच्या सगळ्यांचा पदाधिकारी म्हणजे आपले महायुतीचे सर्व सहकारी यांच्या सहकार्याने आज मला इथे जो मान मिळाला आहे उपनगराध्यक्ष पदाचा त्याच्यामुळे मी सर्वांचा आभार मानतो. तसेच माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नगरसेवक यांचंसुद्धा मी आभार मानतो. माझे सहकारी राष्ट्रवादी पक्षाचे जे सहकारी आहेत त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो. तसेच मला ज्याही पूर्णपणे सपोर्ट केला आहे आमचे नगराध्यक्ष मॅडम तसेच गटनेते आणि आमचे ललित शेठ यांचा मी सुद्धा मनापासून आभार मानतो. जनतेबद्दल सांगायचं बरं तर त्यांच्याच प्रेमापोटी आज मला हा पद मिळालेला आहे. मागच्या 10 वर्षात सुद्धा मला मिळत होता, पण आमचे ज्येष्ठ नगरसेवक वसुधा काकी होत्या त्यांना जो मान मिळावा म्हणून त्या आत्तासुद्धा त्या माझ्यासोबत आहेत. आणि त्याही सांगितलं की आता हा उपनगराचा जो भार आहे तो निवृत्तीला मिळावा आणि सर्वांच्या सहमतीने म्हणजे माझे जे मतदार आहेत त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या सर्वांच्या इच्छेनुसार जो मला आज पद मिळालेला. लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मिलिंद उर्फ बाबा लांजेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी 16 जानेवारी रोजी ही महत्त्वाची निवडणूक प्रक्रिया लांजा येथे अतिशय उत्साहात पार पडली. यावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून माजी नगरसेविका दुर्वा प्रसाद भाईशेट्टे आणि सचिन डोंगरकर यांचीही बिनविरोध वर्णी लागली आहे. आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, नगराध्यक्षा सावली कुरूप, मुख्याधिकारी अभिजित कुंभार आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. लांजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे यावेळी नवनियुक्त उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी आमदार किरण सामंत यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची ग्वाही देखील दिली. भविष्यात राजकीय मतभेद पूर्णपणे विसरून सर्वांना सोबत घेत शहराच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीमुळे लांजा शहरात शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. आज भावांच्या आशीर्वादाने आज जो मला उपनगराध्यक्षाचा भावांनी मान दिलाने आणि आज मला ह्या जागेवर उपनगराध्यक्ष इथे बसवलं. भावा मी एकच शब्द सांगेन तुम्हाला, तुमचं नाव कधी कमी करायला देणार नाही. लांजामध्ये काम असं करून जे काम सांगाल आणि रांजाच्या हितासाठी काम असेल ते 100% रांजाच्या हितासाठी काम होणार. आणि तुम्हाला एवढंच सांगतो, कोण कितीही भैया रांजाचा विकास हा 100% करणार आहे, पण ह्या जनतेने पण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपण पण सहकार्य केलं पाहिजे. आणि रांजा नगरपंचायतमध्ये येणारा माणूस हा समाधानी होतच राहणार आहे. कोणी नाराज होणार नाही. तुमचं जे दुर्वाक्य आहे की एक होतं होणाऱ्या माणसाचं हे काम 100% होणार आहे, त्याच्यावर तुम्हाला कॉल येण्याची गॅरंटी कमी आहे. विकास कामं असतील ती पारदर्शकपणे केली जातील आणि कुठचाही भेदभाव ठेवून केला जाणार नाही. कुठचाही मतभेद असणार नाही. निवडणुकी संपली, आता पुढच्या 5 वर्षांनी निवडणूक आहे, परंतु प्रत्येक ग्रामस्थाला विश्वासात घेऊन काम करण्याची जबाबदारी आम्ही प्रसन्न शेट्टी साहेबांवर दिलेली आहे. आणि आपले सक्षम अभिजित कुंभार साहेब आपले मुख्याधिकारी आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की लांजा नगरपंचायतीची कामंही फार चांगल्या पद्धतीने होतील. विकास देखील फार चांगल्या पद्धतीने होईल. जो DPचा विषय आहे आणि ती घनकचऱ्याचा विषय आहे, हे 2 महत्त्वाचे विषय हे निवडणुकीला त्याचं प्रामुख्याने वापर केला गेला. तर आज पण देखील तुम्हाला मी खात्री देतो, या ठिकाणी शिवसाहेब देखील आहे, आचारसंहिता देखील संपलेली आहे. आपल्याला आवश्यक असणाऱ्या DPमध्ये सुधारणा करूनच आम्ही ह्या DP नवीन पब्लिश करू. त्याच्याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, ह्या नगरविकास खात्याचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत चर्चा करून झालेली आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे शिक्षण संस्थेच्या वतीने संजीव करपे यांना शिक्षण महर्षी गोविंदराव निकम सह्याद्री पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामीण विकास आणि बांबू उद्योगातील योगदानाबद्दल त्यांना सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र आणि 25,000 रुपये देण्यात आले. या सोहळ्याला यजुवेंद्र महाजन, गार्गी फुले थत्ते आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजीव करपे यांच्या कार्यामुळे कोकणच्या हरित अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळत आहे. निसर्गाचे रक्षण करत प्रगती साधण्याचा हा गौरव असून तरुणांनी कौशल्याची जोड देऊन उद्योजक बनावे असा संदेशही यावेळी देण्यात आला.
रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे। या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली। रत्नागिरी तालुक्यात एकूण 271 मतदान केंद्रांची आखणी करण्यात आली असून मतदानाची प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे। विशेष म्हणजे महिला मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी सखी मतदान केंद्रे तर दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र केंद्रांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। काही केंद्रे आदर्श म्हणून विकसित केली जाणार आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंगद्वारे प्रशासनाची करडी नजर असेल। या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे 707 कर्मचारी आणि अनुभवी अधिकाऱ्यांची मोठी फौज आता तैनात करण्यात आली आहे। लोकशाहीच्या या उत्सवात तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे। पेण तालुक्यातील खारेपाट विभागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून 70,000 नागरिकांना आता आठवड्यातून केवळ एकदाच पाणी मिळणार आहे। या गंभीर परिस्थितीवरून माजी जिल्हा परिषद सभापती संजय जांभळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर कडाडून टीका केली। केंद्र व राज्य सरकारच्या जलजीवन मिशनमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असून अनेक ठिकाणी जलकुंभ गळत असल्याचा आरोप त्यांनी केला। गेल्या 25 वर्षांपासून जनता या समस्येला तोंड देत असून प्रशासन उपाययोजना करण्यास पूर्णपणे अपयशी ठरली आहे। याच प्रश्नावर संजय जांभळे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणूक इंडिया आघाडीकडून लढवण्याचे संकेत दिले आहेत। त्यात सांगायचं कारण एकच आहे की काल 15 तारखेला ग्रामीण पाणी पुरवठावाल्यांनी नोटीस काढली प्रत्येक ग्रामपंचायतला आणि त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की तुम्हाला आठवड्यातून एकच वेळ पाणी मिळेल, तो पण सकाळी 6 ते सकाळी 3। लक्षात घ्या की प्रत्येक निवडणुका आल्या की यांच्या नोटिसा येतात आणि आमच्या जनतेला वेटीस दिली जाते। पुन्हा तो पाणी देत असताना त्यांनी सबब काय सांगितलेले आहे की शापाडा पाणी संपलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याचं नियोजन करणं आहे। आता नियोजन करत असताना डिसेंबर पर्यंत पाणी पडत होता आणि असं काय घडलं की जानेवारी पासूनच पाणी संपला, पण अजून आपल्याला 5 महिने जायचे, कारण मे जूनच्या शेवटच्या 7-8 तारखेला 15 तारखेला पाऊस पडतोय। याचा अर्थ आपल्याला 5 ते 6 महिने अजून लोकांना पाण्यापासून वणवण करायला लागेल। जर आता जानेवारीलाच ही वणवण करायला लागली तर पुढं काय होईल याच्यासाठी सर्व जनतेला कळकळीची विनंती करतो की या पाण्या प्रश्नासाठी आपल्याला ज्वलंत असा लढा द्यावा लागेल। कारण भारतीय जनता पक्षाचे इथे खासदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे इथे आमदार आहेत आणि या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचा पण जिल्हा परिषद सदस्य होता। त्याच्यामुळं आपल्याला इथे योग्य नेतृत्व देऊन या समाजासाठी पाणी प्रश्नासाठी ज्वलंत लढा लढावा लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये लढा लढवल्याशिवाय पाणी मिळणार नाही। पण दुःखाची बाब एकच आहे, जरी तो पाणी आम्हाला तुम्ही आठवड्यातून एक वेळ देतात, तो पण आम्हाला कुठला पाणी देता? मृत पाणी। मृत पाणी म्हणजे काय की गढूळ पाणी तुम्हाला मिळणार। म्हणजे यांचं एक कलमी कार्यक्रम आहे की इथली जनता मारायला पाहिजे आणि ह्या मेलेली जनतेवर आम्ही राज्य करायला पाहिजे, एवढं त्यांचं एक कलमी कार्यक्रम आहे। आपण सांगितलं की मागच्या वेळेस आपण लोकसभेला उद्धव साहेब गटाचं आपण गीते साहेबांचं काम केलं। आम्ही व्यक्ती बघून काम करत असतो। त्याच्यानंतर यावेळेस आतून मात्र शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार, चांगले उच्च शिक्षित, चांगले लोकांना नोकरीसाठी प्राधान्य देणारी व्यक्ती होती, म्हणून त्याचा आम्ही विचार करून त्यांचं काम केलं। जर महाविकास आघाडीची या विभागामध्ये जर युती झाली आणि होणार रायगडमध्ये झाली तर यामध्ये त्या युतीतून जर मला सीट मिळाली तर मी नक्कीच सांगतो की आदरणीय जैनभाई यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाच्या यात जर सीट मिळालं तर त्या नेतृत्वात मी सीट लढली। या बातमीपत्रासह वेळ झाले इथेच थांबण्याची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। तुम्ही पाहत रहा माझे कोकण।